हरि ओम. सर्वांनी म्हणा. हरि ओम. सौराष्ट्रे सोमनाथं च सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनं श्रीशैले मल्लिकार्जुनम् उज्जयिन्यां महाकालं उज्जयिन्यां महाकालम् ओंकारं ममलेश्वरम् ओंकारं ममलेश्वरम् परल्यां वैद्यनाथं च परल्या वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशङ्करम् डाकिन्यां भीमशङ्करम् सेतुबन्धे तु रामेशं सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावणे नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमी तटे त्र्यम्बकं गौतमी तटे हिमालये तु केदारं हिमालये तु केदारं गृष्णेशं शिवालये गृष्णेशं तु शिवालये एतानि ज्योतिर्लिङ्गानि एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः सायं प्रातः पठे नरः सप्तजन्म कृतं पापं सप्तजन्मं कृतं पापं स्मरणेन विनश्यति स्मरणेन विनश्यति हरये नमः हरये नमः हरये नमः हरये नमः आता तुम्हाला 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा सांगत आहोत. तुम्हाला एक फायद्याची गोष्ट सांगून जाते. हा, तुम्हाला जर शिंक जांभळी आली ना, ठेच लागली ना, तर मग तुम्ही काय म्हणता? ऐगो बापरे, अच्छू असं काहीतरी म्हणता की नाही? असं नाही म्हणायचं. आतापासून सवय लावा. शिंक आली, हरे नमः किंवा राम किंवा शिवहर ही सवय लावून घ्या. शिवहर राम म्हणायला सोपं आहे, पण प्रयत्न करा. हरे नमः हरे नमः हे जर म्हणता आलं तर शिंक आली हरे नमः किंवा हरे कृष्ण शिंक आली हे जर तुम्ही बोललात ना, तर ते शिंकीमधून किंवा जांभळी येण्यातून जो काही आपल्याला दोष वगैरे लागणार असतो ना, तर तो आपल्याला लागणारच नाही. हे खूप मोठ्या महात्म्याच्या मुखातून ऐकलेलं आहे मी, म्हणून मला आठवलं तर तुम्हाला सांगितलं. आता पुढे आपण 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा श्रवण करू. पहिलं ज्योतिर्लिंग की ज्याचं वर्णन आहे सोरटी सोमनाथ. गुजरात प्रांतात समुद्राच्या तटावरती हे शिवलिंग आहे. हे शिवलिंग कसं निर्माण झालं तर त्याची कथा फार सुंदर. चंद्राला 27 पत्न्या, त्या 27 पत्न्यामध्ये रोहिणी ही फार सुंदर होती. त्या सख्या बहिणी होत्या 27 जणी, दक्षाच्या मुली होत्या, पण रोहिणी फार सुंदर. इंद्र सारखं रोहिणी सोबतच बोलायचा, तिला वेळ द्यायचा, गप्पा मारायचा, पण बाकीच्या ज्या पत्न्या आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता. या गोष्टीचं वाईट वाटलं आणि वाईट वाटल्या कारणानं 26 बहिणींनी आपल्या वडिलांकडे दक्षाकडे तक्रार केली. बाबा, इंद्र फक्त रोहिणीला बोलतो, आमच्याकडे लक्षच देत नाही. 1 वेळा 2 वेळा 3 वेळा सांगितलं, पण इंद्रात काही
चंद्राच्या पत्न्या होत्या त्या. चंद्राच्या पत्न्या होत्या. चंद्राला 27 मुली दक्ष महाराजांनी पत्न्या म्हणून दिल्या होत्या. तो चंद्र रोहिणी सोबत सारखं बोलायचा. सारखी तक्रार केली. चंद्राला खूप वेळा समजावून सांगितलं, पण चंद्रात काही बदल झालाच नाही. शेवटी दक्षाला राग आला आणि दक्षानं चंद्राला शाप दिला, चंद्रा 27च्या 27 पत्न्या तुझ्या आहेत, सख्या बहिणी आहेत त्या, पण तुला त्यांना वागवता येईना. पत्नीला तू भेदबुद्धीनं वागवतोयस. माझ्या ताईंनो, माझ्या दादांनो, कान देऊ नाही का एक गोष्ट. आता परवाच एकादशी झाली. त्या एकादशीचं नाव होतं मोक्षदा एकादशी. आणि ती एकादशी जर केली तर 12 महिन्याच्या एकादशीचं व्रत आपल्याला पुण्य प्राप्त होतं. अशी मोठी एकादशी होती. त्या एकादशीचं महात्म्य असं होतं की एक राजा होता. त्या राजाला 2 पत्न्या होत्या. तो एकीचे कोड कौतुक पुरवायचा आणि दुसरीकडे दुर्लक्ष करायचा. कुणाच्या सांगण्यावरनं? लाडक्या पत्नीच्या सांगण्यावरनं. पत्न्या तर त्याच्याच होत्या, पण एक पत्नी सवती मत्सरानं दुसरीला कशी हीन वागणूक मिळेल आपल्या पतीकडनं तसं वागवायची. तो राजा तिच्यासोबत तसंच वागायचा आणि तिला चांगली वागणूक दिली नाही. पत्नीला वागवण्यात त्या राजानं भेद केला, म्हणून त्याला भयंकर नरकात जाऊन पडावं लागलं. त्या राजाचा मुलगा फार चांगला होता, ज्ञानवान होता, गुणवान होता, चांगला होता तो. मग त्याला स्वप्नात दृष्टांत झाला की त्याचे वडील घोर नरकात पडलेले आहेत. म्हणे काय पाप केलं माझ्या वडिलांनी? म्हणे पत्न्यांना वागवताना भेद केला. एकीला सगळी सुख दिली आणि एकीला वंचित ठेवलं. तिच्या अंतःकरणाचा, आत्म्याचा विचार केला नाही, तिच्या मनाचा विचार केला नाही. आणि हे लाडक्या पत्नीचं ऐकून तिच्यासोबत तशी वागणूक दिली, म्हणून याला नरकात पडावं लागलं. मग सगळ्या ऋषीमुनींना बोलावून घेतलं, माझ्या वडिलांचा उद्धार कसा होईल, त्यांची त्या नरकातून मुक्तता कशी होईल. म्हणे मोक्षदा एकादशीचं व्रत करून त्याचं पुण्य तुमच्या वडिलांना अर्पण करा, तेव्हा त्यांची मुक्तता होईल. मोक्षदा एकादशीचं व्रत केलं आणि ते पुण्य त्यांना अर्पण केलं. वडिलांची मुक्तता झाली. कथा तर पूर्ण झाली, पण या कथेतून आपण शिकायचंय, पती 2 पत्न्या असतील, 3 असतील, 4 असतील, आता तर या युगात नाहीये तसं काही, पण यदा कदाचित कुणाला असतील तर त्यांनी पत्न्यांना वागवताना भेद करू नका. एकीचं ऐकायचं, दुसरीला तुच्छ वागणूक द्यायची, हे पाप करायचं नाही. हे झालं पतीच्या बाबतीत. सासूला 2 सुना असतील तर त्यांनी सुद्धा सुनांना वागवताना सारखंच वागवा. दुसऱ्याचं ऐकताना फार गोड लागतं, आपलं पण ऐकून घ्या. आता सुना आहेत तुम्हाला 2, एकीला जवळ एकीला दूर असं वागवायचं नाही. आणि घरात बाळ गोपाळ आपल्या जावेचे असतील, आपल्या असतील, सगळ्या लेकरांना वागवताना सुद्धा समान वागणूक द्यायची, भेद करायचा नाही. जी लोक भेदबुद्धीनं वागवतात त्या लोकांच्या जीवनामध्ये अडचणी आणि समस्या निर्माण होत असतात. चंद्रानं पत्न्यांना भेदबुद्धीनं वागवलं. दक्षानं दिला शाप, क्षयरोग होईल तुला. पत्न्या रडायला लागल्या, बाबा त्याला रोग होईल, पण आमच्याच वाट्याला दुःख नव्हता बोलत आम्हाला, पण दिसत तर होता डोळ्याला. आता असा खोकला झालेला, आजारी पडलेला, असा गंजून गेलेला आमचा पती आम्हाला पाहावा वाटत नाही. चंद्रानं काय केलं, समुद्राच्या काठावर जाऊन 6 महिने महादेवाचं पूजन केलं. वाळूचं शिवलिंग बनवून भगवान शंकराची 6 महिने पूजा अर्चना केली. महादेव प्रसन्न झाले. महादेव विचारतात, का रे चंद्रा, काय पाहिजे तुला? म्हणे देवा मला क्षयरोग लागलाय, याच्यातून माझी मुक्तता होईल, असा काहीतरी मार्ग सांगा. महादेव म्हटले 100% नाही, पण 50%. 15 दिवस तू चांगला होशील आणि 15 दिवस आजारी पडशील, असं तुला वरदान देतो. तुला 100% मी नीट केलं असतं, पण
तू जर दुरुस्त झाला तर पुन्हा नवीन चूक करशील तू. आणि तुला 15 दिवस चांगलं आणि 15 दिवस तुझी तब्येत खराब आणखी एका कारणाने ठेवतो. तुझ्याकडे पाहून भविष्यातली लोक तरी समजदारीनं वागतील, तू त्यांच्यासाठी उदाहरण बनावा म्हणून तुझी तब्येत 15 दिवस चांगली राहील. अमावस्येनंतर येणारी प्रतिपदा ते पौर्णिमा एकदम ठणठणीत तब्येत तुझी राहील, पूर्ण चंद्र दिसशील. पण पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत पुन्हा तू असा कमी 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 होत जाशील. अमावस्येला तर दिसणारच नाहीस. असं त्याला दिलं वरदान. तो म्हणतो ठीक आहे देवा, काही का असेना मला या भयंकर अशा त्रासातून तुम्ही बाहेर काढताय, याबद्दल तुमच्या चरणी मी कोटी वेळा वंदन करतो. आणि महादेवा, जगत कल्याणासाठी तुम्ही इथे शिवलिंग स्वरूपात राहा आणि तुमच्या या शिवलिंगाला माझी आठवण म्हणून माझं पण नाव जोडून द्या. चंद्राला सोम म्हणतात, सोमाचे ईश्वर म्हणून सोमनाथेश्वर असं त्या सोरटी सोमनाथच्या महादेवाचं नाव आहे. आणि भगवान तिथे ज्योतिर्लिंग स्वरूपामध्ये थांबले. शारीरिक आधी व्याधीने त्रस्त झालेली लोक सोरटी सोमनाथाच्या पूजा अर्चना करून स्वतःची रोगमुक्ती करून घेतात. दुसरे आहेत मल्लिकार्जुन भगवान. हे मल्लिकार्जुन भगवान असे आहेत पहा. कार्तिक स्वामी रुसून गेले होते मामाच्या गावाला आणि रुसून गेल्यानंतर त्यांना आईवडिलांची आठवण यायला लागले, व्याकुळ झाले. नारदानं सांगितलं कृष्णा नदीच्या तटावरती कार्तिका शिवलिंग बनवून महादेवाची पूजा करा, महादेव येतील. 2 शिवलिंग बनवले आणि त्याची पूजा करू लागले. भगवान भोलानाथ अमावस्येच्या दिवशी प्रगट झाले आणि प्रगट होऊन नारदा कार्तिकाला म्हणतात, कार्तिका बाळा, आमच्या आठवणीमध्ये रडायचं काही कारण नाही. हे शिवलिंग आहेत ना, हे ज्योतिर्लिंग म्हणून जगविख्यात होईल. अमावस्येला मी तुला भेटायला येईल आणि पौर्णिमेला तुझी आई तुला भेटायला येईल. मायबापाच्या विरहाचं दुःख तुला राहणार नाही. म्हणून दक्षिण भारतामध्ये जे मल्लिकार्जुन तीर्थ आहे, मल्लिका आणि अर्जुन, मल्लिका म्हणजे पार्वती आणि अर्जुन म्हणजे शंकर, तर मल्लिकार्जुन हे महादेवाचं मंदिर तिथे जे आहे, शिवलिंग जे आहे, तिथे अमावस्या आणि पौर्णिमेला प्रचंड भाविकांची गर्दी असते. पुढे आहेत महाकालेश्वर भगवान. महाकालेश्वर हे मध्य प्रदेशमध्ये आहेत. उज्जैन नगरीमध्ये क्षिप्रा नदीच्या तटावरती एक दूषण नावाचा राक्षस होता. तो सगळ्या लोकांना त्रास देत होता आणि त्या दूषण राक्षसाला वरदान होतं, त्याला जर त्याच्या अंगाचं रक्त निघालं तर त्याच्या रक्ताच्या थेंबातून नवीन राक्षस तयार व्हायची. म्हणून त्याच्यासोबत कोणी युद्ध पण करत नव्हतं. भगवान महादेवाचा धावा केला भक्तांनी. महादेव प्रगट झाले, त्या दूषण राक्षसाला मारू लागले. त्रिशूल त्याच्या अंगाला मारताय, त्याच्या अंगातून जे रक्त बाहेर पडतंय त्यातून नवीन राक्षस तयार होतात. महादेवानं जटेतला गंगाला सांगितलं, गंगा क्षिप्रा नदीच्या रूपानं प्रवाहित व्हा. क्षिप्रा नदी प्रवाहित झाली, सांडलेले रक्त वाहून घेऊन चालली आणि शेवटी त्या दूषण राक्षसाला ठार केलं. दूषण राक्षसाला मारलं आणि महादेव महाकाल रूपामध्ये तिथे प्रगट झाले. बोलिये महाकाल भगवान की जय. महाकाल रूपामध्ये भगवान तिथे आहेत. मध्य प्रदेशमध्ये एका टेकडीच्या बाजूला नर्मदा नदीनं ओम सारखा आकार घेतलेला आहे. त्या ठिकाणाला ओंकारेश्वर म्हणतात. नर्मदा नदीच्या पात्रातला प्रत्येक दगड हा साक्षात शंकर स्वरूप आहे. गंडकी नदीच्या पात्रातला प्रत्येक दगड शाळीग्राम आहे, विष्णू आहे. तर नर्मदा नदीच्या पात्रातला प्रत्येक दगड हा शिव स्वरूप आहे. आणि ते भगवान श्री शंकर परमेश्वर रूपानं, ओंकारेश्वर रूपानं तिथे नर्मदा नदीच्या तटावरती विराजमान आहेत. हे झाले ओंकारेश्वर भगवान. नंतर आहेत केदारेश्वर भगवान. केदारनाथ बद्रीनाथ आपल्यापैकी किती लोकांनी केलाय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 2 हात वर करू नका. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 म्हणजे भरपूर लोक आहेत.
आपण केदारनाथ केलेले आहेत. केदारनाथची यात्रा करून येणं म्हणजे माणसाचा नवीन जन्म होणे, एवढी कठीण यात्रा आहे ती. आणि केदारनाथ भगवान हे सुद्धा जगत कल्याणासाठी, आपल्या सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी तिथे थांबलेले आहेत. केदारनाथच्या पहाडीवरती भगवान भोलेनाथ साक्षात आहेत. त्याचे कितीतरी पुरावे आहेत. जेव्हा केदारनाथाची कवाडं बंद होतात तेव्हा आतमध्ये दिवा लावून ठेवतात, आणि 6 महिन्यानं जेव्हा उघडतात ना तेव्हा तो दिवा चालूच असतो. काय भगवंताची लीला आहे, आजपर्यंत कुणाला कळाली नाही. दुसरी गोष्ट, केदारनाथला एवढी मोठी ढगफुटी झाली, प्रचंड पाणी वाहिलं, मोठ्या मोठ्या इमारती वाहून गेल्या, खूप सारी लोक मरण पावली. पण केदारनाथाच्या मंदिराला थोडा तरी धक्का लागायचा होता, ते शिवलिंग तरी वाहून जायचं होतं. तो प्रसंग केदारनाथ साक्षात इथं आहेत, त्याची साक्ष देत आहेत. बोला केदारनाथ भगवान की जय. महाराष्ट्रात भीमाशंकर आहेत, राजगुरुनगरच्या बाजूला. भयंकर अशी झाडी आहे, डाकिनी वन आहे, आणि त्या वनामध्ये भीम नावाचा राक्षस होता. हा भीम राक्षस कोण? कुंभकर्णाचा मुलगा. कुंभकर्ण एकदा फिरत होते वनामध्ये, आणि रामायणात एक विराट नावाचा राक्षस रामानं मारला होता. त्याची पत्नी होती, तिची हातं कापली. हातं कापल्यामुळे तिचं नाव करकटी पडलं, आणि त्या करकटीला या कुंभकर्णापासून एक मुलगा झाला, धिप्पाड देहाचा, बलवान शरीराचा. त्या मुलाचं नाव भीम. तो भीम बळावच्या जोरावर लोकांना त्रास द्यायचा. लोक त्रस्त झाली, आणि त्रस्त झालेली लोक महादेवाचा धावा करू लागले. महादेव प्रगट झाले, त्या भीम नावाच्या राक्षसासोबत प्रचंड युद्ध केलं. युद्धात त्याला मारणार, तो शरण आला, देवा मारा मला, पण तुमचं रूप इथे ज्योतिर्लिंग स्वरूपात राहू द्या, तुमच्या नावाला माझं नाव जोडलं जाऊ द्या. आणि मग जेव्हा तो राक्षस मारला, महादेव तिथे शिवलिंग स्वरूपात स्थित झाले. जगाच्या भल्यासाठी, कल्याणासाठी महादेव तिथे शंकर रूपात स्थित झाले. पण हा भीम राक्षस मारल्यामुळे तिथल्या ज्योतिर्लिंगाला भीमाशंकर हे नाव प्राप्त झालं. महादेव थकले होते युद्ध करून, असा घाम घेतला ना असा सोडला. त्यातून एक नदी प्रवाहित झाली, त्या नदीचं नाव सुद्धा भीमा. भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीची गंगा, असे हे भीमाशंकर. काशीचे विश्वनाथ कसे प्रगट झाले ते कथेच्या दुसऱ्या दिवशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, की विष्णू भगवान आणि ब्रह्मदेव या दोघांचा अहंकार आणि वाद संपवण्यासाठी विश्वनाथ हे रूप प्रगट झालेलं आहे. नंतर आहे त्र्यंबकेश्वर भगवान, हे सुद्धा महाराष्ट्रातच आहेत, का नाशिकमध्ये. त्र्यंबकेश्वर भगवान हे शिवलिंग वरून नाहीये, जिथे शिवलिंगाची जागा असते तिथे गोल खळगी आहे, आणि आतून छोटे छोटे 3 लिंग आहेत. त्याला ब्रह्म, विष्णू, महेश ही 3 देव म्हणतात, म्हणून त्र्यंबकेश्वर असं नाव त्या देवाचं आहे. हे त्र्यंबकेश्वर भगवान गौतम ऋषीवरती आळ आला होता गोहत्येचा, आणि त्यांच्यावरचा आळ पुसून काढण्यासाठी, त्यांना निर्दोष सांगण्यासाठी त्र्यंबकेश्वर भगवान भोलेनाथ त्र्यंबक स्वरूपामध्ये प्रगट झाले, आणि गौतम ऋषींचं त्यांनी कल्याण केलं. आजही नारायण नागबली असेल, कोणी पूर्वजांच्या दोषानं त्रस्त असेल, पितृदोषानं त्रस्त असेल, त्र्यंबकेश्वरला जाऊन नारायण नागबली करून त्या दोषातून लोक मुक्त होतात, असं या त्या तीर्थक्षेत्राचं महात्म्य आहे. नंतर आहेत वैद्यनाथ भगवान. आता महाराष्ट्रातली लोक परळीच्या वैद्यनाथाला वैद्यनाथ म्हणतात, पण इतर भारतीय लोक संथाल जिल्ह्यामध्ये देवघर नावाचं जे ठिकाण आहे तिथल्या वैद्यनाथाला वैद्यनाथ म्हणतात. ते अंगठ्या एवढं छोटंसं शिवलिंग आहे. असं एक आख्यायिका सांगितलं जाते की रावण शिवलिंग घेऊन निघाला होता, त्याला लघुशंका आली. लघुशंकेला जायचं, पण शिवलिंग कुणाच्या हातात देऊ, तर गणपती गुराख्याच्या रूपात होते, त्यांच्या हातात दिलं. रावण गेला पण लवकर वापस आला नाही. गणपतीनं ते शिवलिंग ठेवलं, रावणाला काही घेऊन जाता आलं नाही.
म्हणून ते तिथंच शिवलिंग स्थित झालं. त्यांना वैद्यनाथ भगवान म्हणतात. महाराष्ट्रातली लोक औंढा नागनाथच्या नागेश्वराला नागनाथ म्हणतात. पण उत्तर भारतातली लोक, गुजरातमध्ये नागेश्वर एक ठिकाण आहे गोमती नदीच्या तटावरती, तिथल्या शिवलिंगाला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक मानतात. आता रामेश्वरम भगवान हे कसे निर्माण झाले, काल परवाच मी तुम्हाला कथा सांगितली. रामरायानं स्वतः त्यांची स्थापना केली. रामाचे ईश्वर म्हणून ते रामेश्वर बनलेले आहेत. आणि मग पुन्हा एकदा 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर भगवान. एक घृष्मा नावाची भक्त होती. ती महादेवाची असली भक्त होती ना, तिच्यासारखी भक्तच नाही. ती घरातलं काम आवरलं का वाळूचं शिवलिंग बनवायचे, त्याची पूजा करायची. त्याला पार्थिव शिवलिंग म्हणतात, मातीचं शिवलिंग. जणू आपण प्रतिष्ठित शिवलिंगाची पूजा करावी एवढी मनोभावे ती पूजा करायची. आणि पूजा झाल्यानंतर ते शिवलिंग ती सरोवरात विसर्जित करायचे. पार्थिव शिवलिंगाचा एकच नियम आहे की शिवलिंगाचं पूजन झालं की ते विसर्जित करा. तिनं संकल्प केला मला 1008 शिवलिंगांचं पूजन करायचं. झाले तेवढे तिचे 1008वं शिवलिंग तिचं पूजेचं चालू झालं. तिला पूजा करायचीच होती. तेवढ्यात तिच्या कानावर बातमी आली, घृष्मा काय पूजा करत बसली ग, तुझा एकुलता एक मुलगा मरण पावला. मला सांगा, घृष्मेच्या जागेवर जर आपण असतो तर आपल्याच्यानं पूजा झाली असती का? नाही. घृष्मा तिचं मन भरून आलं, पण तिनं सावरलं स्वतःला. तिच्या लक्षात आलं महादेव माझी परीक्षा घ्यायला लागलेले आहेत. पण महादेवाच्या परीक्षेत पास व्हायचंय मला. महादेवा 107 शिवलिंगांची पूजा झाली हो, शेवटची पूजा आहे, यादीतून बाजूला काढू नका. एवढी भक्ती करा ना माझ्या ताईनो, एवढी भक्ती करा, आपल्या भक्तीचं ओझं देवाच्या डोक्यावर झालं पाहिजे अशी भक्ती करा. या घृष्मेनं भक्तीचं ओझं केलं देवाच्या डोक्यावर. किती किती भयंकर बातमी तिच्या कानावर आली, मुलगा मरण पावलाय. पण ती म्हणते देवा दुःखी होणार नाही, नाराज होणार नाही, तुला चुकून सुद्धा म्हणणार नाही तुझी एवढी पूजा केली आणि तू काय फळ दिलं असं म्हणणार नाही मी, कारण मला माहिती आहे तू माझी परीक्षा घेतोय. देवा मला परीक्षेत पास व्हायचंय. ही 108व्या शिवलिंगाची 1008व्या शिवलिंगाची पूजा पूर्ण करेन देवा. एकही शब्दानं तुझी तक्रार करणार नाही, तुला बोट मोडून शिव्या देणार नाही, तुझी कुठं निंदा करणार नाही, म्हणणार नाही या जगात देव नाही, असं म्हणणार नाही मी देव खोटा आहे, असं म्हणणार नाही मी ग्रंथ खोटे आहेत, चुकून सुद्धा म्हणणार नाही देवा. नाही तर आत्तापर्यंत केलेली पूजा माझी वाया जाईल देवा, मला माहिती आहे तू माझी परीक्षा घेतोस. आईच अंतकरण तिचं, तिनं फार स्वतःला सावरलंय, महादेवाची पूर्ण पूजा केली आहे आणि हात जोडून म्हणते महादेवा तुझी अखंड कृपा माझ्यावरती राहू दे. तुला वाटलं तर काही दे, नाही वाटलं तर काहीच देऊ नको, पण एक मात्र दे, तुझी सेवा शेवटच्या श्वासापर्यंत मला घडू दे, अशी प्रार्थना तिनं महादेवाला केली आहे. कोणीतरी म्हटलं घृष्मा अगं तुझं लेकरू मरण पावलंय. ती म्हणते ठराविक काळासाठी महादेवानंच ते दिलं असेल मला, त्याचं आयुष्य संपलं असेल, ते गेलं स्वतःच्या वाटेला. त्याला वाटलं तर देईल मला, त्याला नाही वाटलं तर नाही देणार. कारण कुणाला मारायचंय, कुणाला ठेवायचंय, कुणाला घेऊन जायचं आणि कुणाला आयुष्य द्यायचं हे सगळं त्याच्यामध्ये हातामध्ये आहे. तो काळांचा काळ आहे, गळ्यात काळ घालून फिरतो, मेलेलाही जीवाला वापस आणतो आणि पापी माणसालाही स्मशानात घेऊन जातो. सगळी कामं तो करतो, सगळं त्याच्या हातात आहे. तर मी त्याच्यावर नाराज का हो? त्याची इच्छा असेल तर देईल मला लेकरू, त्यानंच दिलं होतं, तोच घेऊन गेला. मी मध्ये सुख दुःख बाळगायचं काही कारण नाहीये. घृष्मेचं हे एवढं बोलणं ऐकलं आणि देवाचं अंतकरण पाझरलं. देवाला वाटलं बाप रे बाप, घृष्मा काय तुझी तयारी आहे. ती घरी निघाली विसर्जन करून शिवलिंगाचं, आणि तिला घरी पोहोचायच्या आत महादेव तिचा मुलगा घेऊन दारात हजर. नम पार्वती पते शिव हर हर महादेव. घृष्मा तुझी परीक्षा घेतली ग मी, हा तुझा मुलगा घे आणि तुला काय वरदान देऊ सांग. देवा काहीच नकोय मला, फक्त जगाच्या कल्याणासाठी इथं शिवलिंग स्वरूपात उभे राहा.
ग्रीष्मा, ज्योतिर्लिंग स्वरूपात तर मी थांबतो, पण तुझी भक्ती किती पक्की आहे हे लोकांना कळावं म्हणून तुझं नाव या शिवलिंगाला देतो. घृष्मेनं पूजा केली, तपस्या केली, म्हणून त्या शिवलिंगाला घृष्णेश्वर महादेव हे नाव प्राप्त झालं. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये अगदी दौलताबादच्या देवगिरीच्या थोडंसं अंतरावरती ते आहे. अशी 12 ज्योतिर्लिंगाची कथा आपल्या अंतकरणातली भक्ती वाढवणारी आहे.